तर नमस्कार सर्वांना। तर तुम्ही बघू शकता आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळ, जी सकाळी भाजीला खाऊ शकतो व तुम्ही डब्याला देऊ शकता तुमच्या मुलांना किंवा इतर कुठे डबा असेल तिथे। तर चला बघूया यात काय काय टाकतात। यामध्ये मी 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, कांदा आणि मिरच्या कापून घेतल्या आहेत, बाकीचे मसाले जसे लागेल तसे। तर मी इथं कढई तापायला ठेवलेली आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला याच्यात 1 ते 2 पळी तेल टाकून घ्यायचे आहे। यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे, 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे। तर हे दोन्ही तेलामध्ये चांगले तडकल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ताही त्यामध्ये तडकल्यानंतर आपल्याला यात कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांदा वरी खाली करायचा आहे आपल्याला, जोपर्यंत तो लाल होत नाही तोपर्यंत। आता यानंतर कांदा लाल झाल्यावर मी यात मिरच्या घातलेल्या आहेत। आता या मिरच्यालाही तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालूया। आता हे पण सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। तेलामध्ये सर्व कांदा व मसाले, मिरच्या सर्व फ्राय झाले पाहिजे, चांगले शिजले पाहिजेत। आता यानंतर मी यात थोडीशी हळद घालत आहे, अर्धा 1 चम्मच मी हळद टाकलेली आहे। आता ही हळदसुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर हळद यात सगळे मसाले शिजल्यानंतर आपल्याला यात तुरीची डाळ टाकायची आहे। मी तुरीच्या डाळीला 2दा धुतलेले आहे, धुतल्यानंतर मी टाकत आहे। आता ते तुरीची डाळ आणि आपल्याला टाकलेले कांदा वगैरे मिरची आपल्याला सर्व चांगलं नीट मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर आपण यात पाणी घालूया। यात कमीत कमी 1 ग्लास पाणी टाकलेले आहे, कारण आपल्याला या डाळीला शिजवायचे आहे। तर मी याला शिजण्यासाठी ठेवले आहे। यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचे आहे। आता हे मीठ ही चांगलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथं बघू शकता ही डाळ चांगली शिजलेली आहे। तुम्ही याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवलं तरी ही डाळ शिजेल, तुम्ही तसंही शिजवू शकता। मी आता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे, डाळ आपल्याला शिजलेली आहे। डाळीतलं पाणी मी सर्व त्यामध्ये मुरलेलं आहे। तर आपल्याला डाळ शिजवल्यानंतर तुम्ही वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू शकता। तुम्ही ही डाळ टिफिनलाही देऊ शकता, मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। चवीसाठी खूप चांगली आहे, जास्त तिखट नाही, जास्त खारट नाही, वर मीडियम। आता यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही हे टिफिनमध्ये पॅक करू शकता। तर चला आपण आता गरमागरम खाऊया ही डाळ। जर तुम्हाला माझी साधी सोपी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा।